श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 12 मे 2025 वार सोमवार या दिवशी आहे बुद्ध पौर्णिमा. पौर्णिमेला सुरुवात ही 11 तारखेलाच होणार आहे. 11 तारखेला रात्री 8:01 नंतर पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि 12 मेला बघा रात्री 10:25 पौर्णिमा संपणार आहे. म्हणजेच ही बुद्ध पौर्णिमा हिलाच वैशाख पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, तोच हा दिवस. त्याचबरोबर याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती. असा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो, सेवा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती वस्तू काय आहे, ती कशी टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांची प्रगती होईल, सर्व संकट समस्या दूर होतील आणि मुलं बघा लहान असो किंवा मोठी असो तरी देखील ते यशस्वी होतील. तर त्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 12 मे 2025 वार सोमवार या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा, म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. ह्या वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व असतं बघा. दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला कोणतंही धार्मिक कामाला देखील खूप महत्त्व असतं. या दिवशी व्रत, उपवास, पूजा तसेच या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या दिवशी बघा आपल्याला काही बघा उपाय जे आहेत ते करायचं आहे. त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर अनेक असे बघा लोक आहेत की ते या दिवशी सत्यनारायण करत असतात. तर सत्यनारायण पूजेला देखील पौर्णिमेच्या दिवशी खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचं फळ देखील कैक पटीनं मिळत असतं. तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात. सौभाग्य सुख वाढवण्यासाठी देखील या दिवशी उपाय केले जातात. तसेच या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईनं मुलांवरून एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे. ती वस्तू ओवाळून टाकल्याने तुमच्या मुलांची सर्व संकट समस्या दूर होणार आहे आणि तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, असा हा उपाय आहे. तर बघा दर महिन्यातील पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व असतं, कारण हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. पण वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही तिथी अतिशय पवित्र मानली जाते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती, म्हणून त्याचे आणखीन महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे. तर या दिवशी आईनं मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. मुलांची प्रगती होण्यासाठी तुमची मुलं लहान असो वा मोठी, अगदी स्पर्धा परीक्षेला असली तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, देवासमोर एक दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे. मुलाला पाटावर बसवायचं आहे. मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पाटावर बसवायचं आहे. यासाठी तुम्हाला 5 काळे मिरे घ्यायचं आहे आणि तुळशीची 5 पाने देखील घ्यायची आहे. ही पानं अखंड घ्यायची आहे, हे मात्र लक्षात घ्या. अशी तुटलेली किंवा किडलेली पानं घ्यायची नाही. अखंड पानं जी आहेत ती घ्यायची आहे. या 2 वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि या वस्तू हातात घेऊन मुलांच्या पायापासून डोक्यापर्यंत असं गोल, म्हणजेच बघा क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्या पद्धतीने पायापासून डोक्यापर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे व नंतर हे घराबाहेर टाकायचं आहे. पण टाकून देताना पायाखाली येणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. यामुळे तुमच्या आणि ओवाळताना उतरवत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे आणि काहीच नाही तर बघा फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि या 2 वस्तू ज्या आहे
त्या मुलांवरून 7 वेळा उतरवून तुम्हाला बाहेर टाकायचे आहे. यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, त्यांचा नजरदोष कमी होणार आहे, त्यांचा चिडचिडेपणा, रागीटपणा जो काही आहे तो याने दूर होऊन त्यांची ते प्रत्येक क्षेत्रात जे आहे ते बघा, मग शिक्षण घेत असो किंवा जॉब करत जरी असतील तरी ते तिथे यशस्वी होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करून बघा. त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.